आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीच्या सर्व भारतवासियांना राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, ओबीसी जनमोर्चा, संविधान परिवार आणि आमच्या सर्व सामाजिक संघटनांतर्फे विनम्र अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा। ज्या पद्धतीने आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ते सत्य आहेत आणि जसं गिरीश भाऊंनी सांगितलं की महाराजांचा पुतळा आपण डोक्यावर घेऊन शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर मेडिकल चौकापर्यंत आलो आहेत, परंतु केवळ तो पुतळा डोक्यावर घेऊन त्यांचं आज स्मरण करणं एवढंच आपल्याला अभिप्रेत नाही आहे, तर ते विचार आपल्या डोक्यात शिणवणं आणि त्याच्यावर अंमल करणं हे महत्त्वाचं आहे। म्हणजे चांगले विचार आणि चांगली विचारधारा अंमलात कशी आणायची याचं मूर्तिमंत उदाहरण जर कोणी असेल तर छत्रपती शाहू महाराज आहेत। आणि ज्या छत्रपती शाहू महाराजांनी एक द्रष्टे पुरुष म्हणून आधीच वक्तव्य केलं होतं की या बहुजन समाजाच्या सर्व बंधूंनो भगिनींनो, तुम्हाला तुमचा खरा उद्धार करता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने तुमचा नेता मिळालेला आहे आणि या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केल्या जावीत हे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला आपल्या स्वतःच्या कृतीतनं सांगितलं आहे। आपल्या आरक्षणावर जी गदा आली आहे ती केवळ आपल्या चुकांमुळे आलेली आहे आणि आपण किती संघटित आहोत, आपण किती आपल्या हक्कासाठी जागरूक आहोत याची परीक्षा उद्यालाच आहे। आज तर आपण रॅली काढलीत, परंतु उद्या संविधान चौकामध्ये आमच्या सर्व सामाजिक संघटनांतर्फे आपल्या हक्कासाठी एक भव्य धरणे आंदोलन आहेत, निदर्शन आहेत, तर त्यासाठी आपण सर्व सामाजिक संघटनांनी जास्तीत जास्त संख्येने उद्या 11 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत उपस्थित राहणं अगत्याचं आहे। केवळ दिवसापुरतं येणं आणि तो दिवस साजरा करणे अभिप्रेत नाही आहेत। रिपब्लिकन सॉलिडॅरिटी मूवमेंट, राष्ट्रीय एकता आंदोलन, रिपब्लिकन लोकशाही आघाडी, सेंट्रल ऑफ ट्रेड युनियन, भारतीय मुस्लिम परिषद, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, संविधान परिवार, कास्ट्राईब आणि विविध संघटना, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी जनमोर्चा या सगळ्यांतर्फे उद्या दुपारी 12 ते 4:30 पर्यंत संविधान चौकामध्ये आपल्या सगळ्या बहुजनांच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी हे आंदोलन आहे, धरणे आंदोलन आहेत। तिथे आपली परीक्षा आहे की आपण किती आपल्या हक्कासाठी जागरूक आहोत आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या स्वतःच्या सर्व परिवारासहित आणि मित्रमंडळीसहित उद्या पाऊस असेल, ऊन असेल, वारा असेल, काही असेल, परंतु उद्या संविधान चौकामध्ये आपल्याला 100% हजेरी लावायचे, तेच खऱ्या अर्थाने शाहू महाराजांना अभिवादन ठरेल अशी मी अपेक्षा करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने शाहू महाराजांना अभिवादन करतो आणि शाहू महाराजांच्या जयंतीच्या सगळ्या भारतवासियांना शुभेच्छा देतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान। फोटो घे